जे मुलं पैशांसाठी आपल्या बायकोचा छळ करतात ना, अशा नीच कुत्र्यांना सांगतो, जर तुमच्या पुठ्यात दम नसेल ना तर लग्न करू नका। मग मित्रांनो, कसे सर्वजण? काल ऑफिसमध्ये बसलो होतो आणि एक बातमी कानावरती आली की पुण्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये 23 वर्षीय वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला, शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली। आता ही बातमी बघितली आणि मला वाटलं की या महाराष्ट्रामध्ये अजून किती वैष्णवी हगवणे जन्माला येणार आहेत। हा प्रश्न मला पडला। त्या मुलीच्या आई वडिलांना बघितलं, रडत होते। ही घटना सर्व वाचली आणि मग मनाशी प्रश्न अजून एक पडला की इथे चुकलं कोण, कोण किती चुकलं आणि ही चूक कशी टाळता आली असती, कशा प्रकारे वैष्णवीचा जीव वाचवता आला असता। हे असे काही प्रश्न मला पडले आणि याच प्रश्नावरती मी विचार केला की एक व्हिडिओ बनवतो। कारण किती सांगितलं तरी या महाराष्ट्रातील मागासलेले आई वडील, ज्यांची बुद्धी त्या जुन्या काळातली बुद्धी आहे, या आई वडिलांसाठी ही व्हिडिओ बनवणं अतिशय गरजेचं होतं। आता इथे काही गोष्टी तुम्हाला सांगतो। सर्वात पहिले, वैष्णवीने शशांक हगवणे याच्यासोबत लव्ह मॅरेज केली होती। आता हगवणेचे जे वडील आहेत, राजेंद्र हगवणे, हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक वरिष्ठ नेते। आता लव्ह मॅरेज केली। वैष्णवीच्या वडिलांना वाटलं की मुलगा पैशावाला आहे, पार्टी चांगली आहे, आपली मुलगी हसत खेळत त्या घरामध्ये आयुष्य काढू शकते, हा विचार वैष्णवीच्या वडिलांनी केला। पण त्या माणसाने जरा सुद्धा त्या शशांक हगवणेचा इतिहास काय, आपल्या मुलीच्या प्रेमात पडायच्या अगोदर शशांक हगवणे यांनी किती मुली फिरवल्या, त्याचा इतिहास काय, नाक्यावरती किती वेळ बसतो, किती विड्या फुकतो, किती छपरीपणा करतो, गावामध्ये विचारपूस नाही केली, काहीच व्हेरिफिकेशन केलं नाही, फक्त मुलगा पैसेवाला आहे म्हणून वैष्णवीचं लग्न लावून दिलं। ही झाली पहिली चूक। दुसरी चूक अशी की लग्न लावून दिलं मुलाला खुश करण्यासाठी। लग्नामध्ये एक फॉर्च्युनर गाडी, विचार करा, 45 लाखाची, ज्यामध्ये मुंबईमध्ये, पुण्यामध्ये 1 BHK फ्लॅट येतो, एक फॉर्च्युनर गाडी, 51 तोळ सोनं, चांदीची भांडी वैष्णवीच्या वडिलांनी त्या कुत्रा शशांक हगवणे याला दिली। वैष्णवीच्या वडिलांना वाटलं, चल एवढी इन्व्हेस्टमेंट करतो, 51 तोळ सोनं, फॉर्च्युनर गाडी, एवढी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून माझ्या मुलीचं आयुष्य सुरळीत जाईल। त्यांनी विचार आपल्या मुलीच्या पोटी चांगला केला। पण त्यांना हे नव्हतं माहिती की ज्या मुलाच्या घरात माझी मुलगी चालले, तो कुत्रा किती महाकुत्रा आहे, तो किती नीच आहे, याची जरा सुद्धा एक काळजी, एक खात्री वैष्णवीच्या वडिलांना नव्हती। मग लग्न झालं, 3-4 महिने उलटून गेले, सर्व सुरळीत चालू होतं। मग सुरू झाला या कुत्र्याचा छळ। त्या गोऱ्यापान मुलीला हे छळू लागले। शशांक हगवणेचे वडील राजेंद्र हगवणे, सासू आणि नंदन हे सर्व मिळून वैष्णवी हगवणेंचा छळ करू लागले। मग दुसरी चूक वैष्णवी आणि वैष्णवीच्या वडिलांनी केली ती म्हणजे अशी की जशा प्रकारे वैष्णवीचा छळ चालू होता, तशाच प्रकारे घरातील मोठी सून, तिचा सुद्धा छळ चालू होता। पण तिने हिंमत केली आणि आपल्या वडिलांना घेऊन पोलीस केस केली आणि तेव्हा तिचा छळ कमी झाला। आता आपल्या पोरीच्या मोठ्या जावेनी पोलीस केस केली, हा एक इशारा होता वैष्णवी आणि वैष्णवीच्या वडिलांसाठी। पण तो इशारा सुद्धा यांनी बघितला नाही। का बघितला नाही? तर आपल्या पोरीने लव्ह मॅरेज केलंय, जर आपणच पोलीस केस केली तर आपल्या पोरीचं पण आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि माझं सुद्धा नाक कापलं जाईल। पण या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी आपल्या पोरीचं येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये आयुष्य कसं संपू शकतं याचा जरा सुद्धा विचार केला नाही। जर मोठ्या जावेने पोलीस केस केले तर तिने अशी हसता हसता मजाक मध्ये केली असेल का? काहीतरी केलं असेल, घरामध्ये छळ झाला असेल, तेव्हाच ती पोलीस केस त्यांनी केली असेल। ही दुसरी चूक त्यांनी कानामागे टाकली। तिसरी गोष्ट अशी की जेव्हा हे छळ वाढू लागलं, जेव्हा आपली मुलगी घरी येऊन रडू लागली, सर्व ज्या गोष्टी घडतायत ते सांगू लागली, परत जा पोरी, तू तुझा संसार कर, परत त्या वैष्णवीचे कान भरून तिला सासरी पाठवली। मग तिकडे तिचा छळ वाढत गेला। छळाला कंटाळून काही महिन्यापूर्वी वैष्णवीने आत्महत्या करण्याचा विचार केला, आत्महत्याचा प्रयत्न सुद्धा केला।
पण देवाच्या कृपेने वैष्णवीचा जीव वाचला. ती हॉस्पिटलमध्ये भरती होती, पण ते नीच माणसं त्या वैष्णवीला दवाखान्यामध्ये बघण्यासाठी सुद्धा आले नाही. वैष्णवी बरी झाली. 14-15 दिवसांनी परत त्या कुत्र्याने शशांक हगवणेने वैष्णवीच्या वडिलांकडून जमिनी खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. हे 2 कोटी रुपये वैष्णवीच्या वडिलांनी दिले नाही. त्यामुळेच शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना राग आला आणि त्यांनी वैष्णवी हगवणेवरचा छळ करण्याचे प्रमाण वाढवले. तिला मारू लागले. कपडे फाटूस पर्यंत दोघांनी मारले. विचार करा किती नीच माणसं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहेत. आणि मग शेवटीला त्या पोरीला तो छळ नको नकोसा होऊ झाला. तिला आता सहन होत नव्हतं. मग तिने या छळाला कंटाळून आपल्याच घरामध्ये बेडरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हे असे काही ती 2-3 चुका वैष्णवीच्या वडिलांनी केल्या आणि आपल्या मुलीचं आयुष्य संपवून घेतलं. आता हे जे आयुष्य संपलंय, ह्या आयुष्य संपण्यामागे जेवढं शशांक हगवणे आणि तिच्या सासऱ्याच्या माणसांचा हात होता, तेवढाच हात वैष्णवीच्या वडिलांचा सुद्धा होता. इथे मी 2 गोष्टी सांगेल. जेव्हा एखादी मुलगी लव्ह मॅरेज करते, जर मुलगा गरीब असेल तर डायरेक्ट आपण बोलतो त्या मुलीला की बाबा तू तुझं बघ, तुझं आणि आमचं नातं संपलं, तू आमच्यासाठी मेल्यासारखी आहेस, असं बोलून मुलीला वेगळं करतात. कारण का? तर फक्त मुलगा गरीब असतो, पैसेवाला नसतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तीच मुलगी लव्ह मॅरेज करते, पण श्रीमंत मुलासोबत लव्ह मॅरेज करते, त्या सिच्युएशन मध्ये जर मुलगा श्रीमंत असेल तर मुलीचे आई वडील, घरातली माणसं त्या मुलाचा जरासं सुद्धा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करत नाहीत, त्याचा इतिहास चेक करत नाहीत की हा मुलगा किती पाण्यामध्ये आहे. आपल्या मुलीच्या प्रेमात पडायच्या अगोदर यांनी किती मुली फिरवल्या, गावामध्ये विचारपूस करत नाही. डायरेक्ट फक्त मुलगा पैसेवाला आहे, आपल्या मुलीचं आयुष्य आरामात जाईल या विचारापोटी डायरेक्ट मुला मुलींचे लग्न लावून देतात आणि मग मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त होतं. तर ह्या 2 चुका तुम्ही करताना जरा चुका सुधारा. आयुष्य जास्त मोठं नाही हो, 40, 50, 60 वर्ष आपण जगणार. जर मुलगा गरीब असेल तर काय तुम्हाला फरक पडणार आहे? मुलीचं तर त्या मुलावरती प्रेम आहे ना, लग्न लावून द्या. पण जेव्हा तोच मुलगा श्रीमंत असतो तेव्हा तुम्हाला बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायला काय अडचण कसली असते का? तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं तर मुलाला वाईट वाटेल आणि श्रीमंत पार्टी निघून जाईल आणि माझ्या मुलीला तेवढा पैशावाला मुलगा परत कधी भेटणार नाही, असा विचार तुम्ही करता आणि मुलीला, वैष्णवी सारख्या मुलीला लग्न लावून देता आणि मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मुलगी आत्महत्या करते आणि जग सोडून निघून जाते. किती दिवस तुम्ही अशा चुका करणार हो? जरा लाज लज्जा शरम तुम्हाला वाटते की नाही? तुम्हाला बोलतोय, जे आई वडील ह्या व्हिडिओ बघतायत, जे भाऊ, मुलीचे भाऊ हे व्हिडिओ बघतायत, त्यांना सांगतो, विचारतोय की तुम्हाला लाज लज्जा शरम वाटते की नाही? पोटातून पडल्या कोण श्रीमंत नसतो, पण जेव्हा श्रीमंत मुलगा तुमच्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या मुलाचं तुम्ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि ते मुलं जे पैशासाठी, अजूनही तुम्हाला सांगतो, जे मुलं पैशांसाठी आपल्या बायकोचा छळ करतात ना, अशा नीच कुत्र्यांना सांगतो, जर तुमच्या पुठ्यात दम नसेल ना तर लग्न करू नका. आणि तुम्हाला एवढीच जमिनी हवी असतील, फॉर्च्युनर हवी असेल, तर स्वतःच्या पुठ्यात जो दम आहे ना, त्या दमाच्या जोरावरती जमीन विकत घ्या आणि त्या गाड्या विकत घ्या. पण त्या हिजड्यांसारखा स्वतःच्या बायकोला मारू नका. जे कोणी बायकोला आपल्या बायकोच्या अंगावरती हात उचलतात ना, ते छक्के असतात, ते हिजडे असतात. हे तुम्हाला सांगतो मी. तर आपल्या पुठ्यात जर दम असेल ना तरच उड्या मारा, आपल्या बायकोच्या जोरावरती उड्या मारू नका. तर हे जे व्हिडिओ मी बनवले मित्रांनो, याची एक छोटासा बनवण्याचा उद्देश असा की मुलीचं लग्न करताना जर मुलगा गरीब असेल पण प्रेम असेल दोघांमध्ये तर लावून द्या हो. आणि तोच मुलगा श्रीमंत असेल तर जरा मुलगा कसा आहे, प्रत्येक श्रीमंत मुले वाईट असतात असं मी बोलत नाही, पण जो मुलगा श्रीमंत आहे त्या मुलाचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करा. किंवा अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही कुठल्या घरामध्ये मागणं घेऊन जाता, जर घर तुम्हाला बंगला मोठा दिसला, एसी दिसली घरामध्ये, तर डायरेक्ट तुम्ही हो बोलून टाकता. पण जरा गावामध्ये विचारपूस करा, तो मुलगा कसा आहे, किती मुली फिरवल्यात, या सर्व गोष्टींचा विचार केलात, मुलीचा विचार केलात, आणि जर तुम्हाला लग्न झाल्यानंतर समजलं की मुलीवरती छळ होतोय, मारतायत, तर तुमच्या इज्जती मुलीच्या आयुष्यापेक्षा तुमची इज्जत मोठी नाहीये, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. जर अशा गोष्टी तुमच्या कानावरती आल्या तर त्वरित पावलं उचला,
पोलीस केस करा आणि त्या तशा नालायक मुलांना अद्दल घडवा, असं आव्हान मी मुलीच्या भावाला, आई आणि वडिलांना करतोय. मित्रांनो, व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ जास्त मोठी बनेल नाही. तर तुम्ही जर पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब चॅनलवरती आला असाल तर पटकन तुम्ही व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या, कारण जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल मित्रांनो तितका मोठा हा चॅनल होईल, माझी हिंमत तेवढी वाढेल आणि तितक्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू शकेल. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि मला आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.